हा करार लागू झाल्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 14 कोटी रुपये मूल्याच्या मालाची भारतामधून यूकेला निर्यात झाली अशी माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली आहे। ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। हा भारताचा आजवरच्या सर्वात महत्त्वाकांक्षी आणि मोठ्या व्यापारी करारांपैकी एक आहे असं अग्रवाल यांनी सांगितलं। या अंतर्गत निर्यातीचा आज न्हावा बंदरातून प्रारंभ झाला। यावेळी आयोजित कार्यक्रमाला सीमा शुल्क विभागाचे मुंबई विभागाचे मुख्य आयुक्त विमल कुमार श्रीवास्तव यांच्यासह मुंबई विभागाचे सीमा शुल्क आयुक्त गिरीधर पै यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। रसायनं, औषधं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, मसाले यासारख्या पदार्थांची पहिली खेप ब्रिटनला रवाना झाली, तर सुमारे 10 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याची खेपही 6 शहरांमधल्या 27 निर्यातदारांमार्फत पाठवण्यात आली। यामध्ये भारतीय सोनं, हिरे, चांदी आणि प्लॅटिनमच्या उत्कृष्ट दर्जाच्या दागिन्यांचा समावेश आहे। या कराराचा रत्न आणि दागिने क्षेत्राला सर्वाधिक लाभ होणार आहे आणि विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ही मोठी संधी आहे असं सिप्सचे विकास आयुक्त ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितलं। महाराष्ट्रातून सध्या सुमारे 3000 कोटी रुपयांची रत्न आणि दागिन्यांची निर्यात यूकेला होते। आता ही निर्यात 6000 कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे असंही पाटील यांनी सांगितलं। स्पेशली जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर आमच्या इथं सगळ्यात जास्त लाभदायक आहे। स्पेशली मुंबईसाठी आणि एंटायर महाराष्ट्रामध्ये जेम्स अँड ज्वेलरीचं आमचे 3000 करोडच्या आसपास इथून एक्सपोर्ट होतं आणि याचा फायदा होईल। आम्ही 6000 करोडपर्यंत आम्ही एक्सपोर्ट पुढच्या वर्षी ग्रो होईल असं अपेक्षा आहे यूकेसाठी केवळ। आणि यूकेमध्ये आम्ही कॉम्पिटिटिव्ह होऊ, स्पर्धात्मक होऊ। आमचे जे गुड्स आहेत ते दुसऱ्या कंट्रीपेक्षा जास्त स्वस्त होतील आणि त्यामुळे आमचा शेअरही वाढत जाईल। मुंबईतून भारत डायमंड बोर्स इथून मालाची निर्यात यूकेसाठी रवाना करण्यात आली। यावेळी रत्न आणि आभूषण विभागाचे प्रतिनिधी आणि सीमा शुल्क खात्याचे अधिकारी उपस्थित होते। निर्यातदारांनी सुद्धा या कराराबद्दल आनंद व्यक्त केला है। हम पिछले कई सालों से एक्सपोर्ट करते आ रहे हैं यूके में भी, बट इस गवर्नमेंट ऑफ इंडिया और जीजेपीसी के ज़रिए जो ये सेटा अभी शुरू हुआ है तो काफ़ी ज़्यादा फ़ायदा हमें होगा। एक्सपोर्ट खुल भी जाएगा। हम ऑलरेडी इंडियन ज्वेलरी कर रहे थे, कलकत्ता ज्वेलरी स्पेसिफिकली यूके के लिए, तो इसके ज़रिए हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि जो ट्रेड शायद हम गए साल में अगर 10 या 12 किलो का किया होगा वो ट्रिपल हो जाएगी क्वांटिटीज़। नए सप्लायर्स भी हमें मिलेंगे और हमारी सप्लाई की सीमा भी बढ़ती जाएगी।